दोन रिम कागदापैकी बघा, दोन रिम कागदापैकी दोन ग्रोस कागद मुद्रणासाठी वापरले तर किती डझन शिल्लक राहतील? ऑप्शन नंबर 1 आहे 672, ऑप्शन नंबर 2 आहे 56, 3 नंबर आहे 66 आणि 4 नंबर आहे 288. बघूया काय उत्तर आहे ते आपल्याला माहिती नाहीये. चला चला, कोण सांगणार आहे? माने म्हणते मी. ओके, दुसरं कोणी? शुभ्रथा माने. 2 मिनिटं थांब. बाकीच्यांचा आन्सर काय ते चेक करू. ठीक आहे, बाकीच्यांचं दोन दोन उत्तर आलेले आहेत. फक्त दोघांची उत्तर आलेले आहेत. छान, शुभ्रा आणि शुभ्राचं उत्तर आलेलं आहे. ओके, छान, वेलकम शुभ्रा. अरे शुभ्राची स्पेलिंग पण काढ. ओके, ठीक आहे. शुभ्रा शुभ्रा म्हणते 56 बरोबर. माने म्हणते मानेचं आलेलं आहे 672. ठीक आहे माने, थोडस लक्षात घ्या. इथं काय विचारलंय तुम्हाला? डझन विचारलंय, लक्षात ठेवा. आणि बाकीच्यांना काहीच माहिती नाही. ठीक आहे, बाकीच्यांना काहीच माहिती नाही. ठीक आहे, चला आता काय करूया, पहिलं मानेला विचारू, रेकॉर्डिंग करू. ठीक आहे, ठीक आहे, चला आता रिम दिले बरोबर. इथं काय रिम, एक रिम, आता रिम असते रिम. एका रिम मध्ये किती डझन असतात लक्षात ठेवा. एक रिम आहे ना, एक रिम, एका रिम मध्ये किती? 40 डझन असतात, लक्षात ठेवा. 40 डझन. हे लक्षात असू द्या, तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. तुम्हाला जर लागलं तर व्यवस्थित तुमच्यासाठी चांगलं व्यवस्थित लिहून घ्या वाटल्यास. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हटलंय? दोन ग्रोस म्हणजे एक ग्रोस मध्ये, हे बघा, एका रिम मध्ये 40 डझन. ठीक आहे, दोन ग्रोस दोन ग्रोस म्हणजे एक ग्रोस कितीचा असतो? एक ग्रोस असतो कितीचा? चला सगळ्यांनी टाका, सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. एक ग्रोस म्हणजे किती डझन? चला, किती डझन? 12 डझन. 12 डझन. ठीक आहे, एक मिनिट, अनम्यूट करायला सांगतो. ओके, एक मिनिट. ओके, 12 डझन. एक लक्षात ठेवा. हा, आता तुम्हाला बघा लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता काय इथं बघा, दोन रिम कागदापैकी दोन ग्रॉस कागद मुद्रासाठी वापरले तर किती डझन शिल्लक राहतील? ठीक आहे, एक रिम म्हणजे 40 डझन, आणि एक रिम म्हणजे 40 डझन, आणि एक ग्रॉस म्हणजे 12 डझन. एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर सगळं काहीच माहिती नसेल तर तुम्हाला व्यवस्थित लिहून एक चार्ट पाठवतो. तुम्हाला, ते बघून घ्या, तुम्हाला सगळं कळून जाईल. ठीक आहे, तर मी तुम्हाला व्यवस्थित, बरं सानवीचं काय म्हणते? सानवी काय म्हणते बघू द्या. हा सानवी बोल. सर सानवी, सर 2 रिम म्हणजे 40 डझन. अरे दोन रिम म्हणजे 40 डझन आहे का? हो सर, तुम्ही 1 रिम लिहिले. अरे एक रिम म्हणजे एक रिम म्हणजे एक रिम म्हणजे 40 डझन आहे. दोन दोन रिम म्हणजे 80 एक आहे, लक्षात रिम घे. म्हणजे 20 डझन. अरे एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. अरे ये आता एक रिम म्हणजे, हे बघ, एक रिम म्हणजे 40 डझन आहे, लक्षात घे. बघ व्यवस्थित चेक कर. शुभ्राला विचार, बघ शुभ्रा काय म्हणते. शुभ्रा, बघ काय रे शरयू. शुभ्रा, एक रिम यस म्हणजे सर. एक रिम म्हणजे 40 डझन, बरोबर आहे ना? हो. सानूला सांग आता. सानू म्हणते 20 म्हणते. नाहीये, 40 डझन असतात. एका रिम मध्ये 40 डझन असतात, लक्षात घ्या. आणि एक ग्रॉस म्हणजे 12 डझन. तुम्हाला वाटलं सगळं लिहून एक चार्ट पाठवून देतो. ग्रुपवर काय करतो? चार्ट पाठवून देतो. लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी. ठीक आहे, ग्रुपवर मी काय करतो? एक चार्ट पाठवतो, तो सगळं व्यवस्थित बुक मध्ये लिहा आणि पाठच करून टाका. पाठच करा, कळालं का? चला ग्रुपला पाठवतो आज. ठीक आहे, लक्षात घ्या. आता तुम्हाला कळालं दोन रिम. आता लक्षात घ्या, म्यूट करा रे सगळ्यांनी, म्यूट करा. तुम्हाला उत्तर सांगतो, म्यूट करा दोघी पण म्यूट करा. आता बघा रिम किती आहेत? दोन रिम म्हणजे किती डझन झाले रे? दोन रिम मध्ये किती डझन झाले बघा. आता इथे लिहा, दोन रिम म्हणलं इथं, दोन रिम. ठीक आहे, दोन रिम म्हणजे किती डझन झाले आपले? 40 डझन. दोन रिम किती झाले? 40 डझन. ठीक आहे, डझन. ठीक आहे, 40 डझन, सॉरी 80 डझन. आता काय करणार? एक रिम म्हणजे 40, दोन रिम म्हणजे आपले 80 डझन, बरोबर. सॉरी 80 डझन. आणि ग्रॉस किती आहेत आपले? दोन ग्रॉस आपण वापरले. कशासाठी? आपण ग्रॉस म्हणजे मुद्रण्यासाठी म्हणजे प्रिंट काढण्यासाठी आपण वापरले. ठीक आहे, ते प्रिंट काढण्यासाठी आपण 12 डझन किती डझन वापरले? दोन ग्रॉस. म्हणजे दोन ग्रॉस म्हणजे दोन ग्रॉस म्हणजे किती रे?
12 12 एका क्रॉस मध्ये 12 डझन म्हणजे 2 क्रॉस म्हणजे 24 डझन. कळलं का? याला 2 ने गुणा, याला 2 ने गुणा. ठीक आहे, 24 डझन. 24 डझन. कळलं? कळलं का इथपर्यंत सगळ्यांना? कळलं का रे? कळलं का? मग काय बघा, त्यांनी काय विचारलंय, त्यांनी काय विचारलंय, तर किती डझन शिल्लक राहतील. मग मला सांगा, 80 डझन मधून 40 डझन जर काढलं तर किती उरतात? इथं झाले 10. किती उरले इथं? 6. इथे किती उरले? 7. 7 मधून 2 गेले 5, म्हणजे 56 डझन उरतील. उत्तर आहे 2. माने तुम्ही कसं केलं त्या? कसं केलात तुम्ही? किती डझन शिल्लक राहतील? शिल्लक किती राहिले? 56. शुभ्राचं उत्तर बरोबर आलं. चला, शिल्लक किती राहिले? 56 डझन. लक्षात ठेवा, डझन. चला चला, लक्षात ठेवा सगळ्यांनी. ठीक आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. उत्तर कळालं का मला? चला, उत्तर कोण सांगेल रे? पुढील पैकी कोणते विधान अचूक आहे? चला, पहिला क्वेश्चन, पहिला पर्याय आहे 15च्या सर्वात लहान विभाजक 3 आहे. त्यानंतर 18च्या सर्व विभाजकांपैकी फक्त 3 विभाजक समसंख्या आहेत. बर ठीक आहे. कोणत्याही मूळ संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात आणि विभाजकाची संख्या मर्यादित नसते. चला, तिघ जण म्हणतात आदर्श, सानवी, आदर्श. तिघ जण म्हणतात मी. ओके, छान. मी म्हणतायत, तर मला आदर्शाला विचारणार आहे मी, कारण सानवीला आणि शुभ्रला विचारत नाही, ते रेग्युलर आहेत. रेग्युलर म्हणजे सांगतात कंटिन्यू, तर आपल्याला आदर्शला विचारलं पाहिजे. ठीक आहे आदर्श, चल बोल, पट 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 उत्तर. हा सर, हा 15चा सर्वात लहान विभाजक 3 आहे. सर, हे चूक आहे. बरं, का आहे? आपण 15चे विभाजक काढू. ठीक आहे, 15 गुणिले 1 गुणिले 15, बरोबर ना? हा, 1 गुणिले 15. मग नंतर दोनच्या कसोटीत नाहीये, त्याच्यामध्ये मग 3 गुणिले किती? 3 गुणिले 15. 5. ठीक आहे, हा. 15चे काढ, सगळ्यांना कळू दे, सगळ्यांना कळू दे. काढ विभाजक, काढ लवकर लवकर काढ. चल, विभाजक काढ 15. पुढचं 4 ने जात नाही सर भाग. मग 5 त्रिक 15, हे डबल झालं ना? 5. हा हा, 5 त्रिक 15 मग नाही हा, ना. आपले फक्त किती विभाजक निघाले? 4 निघाले. त्याच्यात सर्वात छोटा कुठला आहे? 1 आहे. पण क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय तुला? 3 आहे म्हटलंय, म्हणजे चुकीचं आहे. सर्वात लहान कुठला आहे? 1 आहे. याचं उत्तर काय? 1 आहे, तर इथं लिहिलंय 3. मग हे काय झालं आपलं? चुकला पर्याय. एकदम छान बाळ, एकदम छान. चला, नेक्स्ट क्वेश्चन सांगणार आहे आता मला. दुसरा पर्याय एकदम छान. बंद कर, म्यूट कर, लगेच मी दुसऱ्याला विचारतो, लगेच पटकीने विचारतो. ठीक आहे, सगळ्यांना कळलं पाहिजे. ठीक आहे, चला आरोहीला विचारतो. आरोही बाळ, झोपली का तू? आरोही 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 झोपली का? ठीक आहे, आरोही झोपली वाटते. हाय का जागी? हाय जागी आहे. अरे तुझा नेटवर्कचा सर्वात थांब. अरे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बाळ, थोडं 1 मिनिट थांब. तू बंद कर बाळ, नेटवर्कचा प्रॉब्लेम, अडकत आहे, आवाज अडकत आहे. ठीक आहे, बंद कर. राधिका 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 चला, चौथा पर्याय काय बरोबर आहे का चुकीचा आहे? चौथा सांगा डायरेक्ट. हा, येत मला आदर्शन सांगितलं. चौथा पर्याय. हा सर, चौथा चूक आहे. का चूक आहे? चला बोला, लवकर बोला. चौथा चूक आहे. चला, मर्यादित नसते हे सांगितले, पण हा, एक्झाम्पल सांगा. मर्यादित नसते का असते? सांगा, मर्यादित असते का नसते? सर, मर्यादित असते. मग इथं नसते, बरोबर. मग एखादं एक्झाम्पल सांगा मला. एक्झाम्पल सांगा. 2, या 2चे समजा 4, या 4चे विभाजक किती? 1 गुणिले 2 गुणिले 4, मग 4 गुणिले 4 डबल होते, म्हणजे याचे विभाजक 4 आहेत. सर, हे मर्यादित आहेत, बरोबर, म्हणून हे ऑप्शन चुकीचं आहे, असं सांगता आलं पाहिजे. कळलं का? चला, छान. चला, छान. अरे वा, अरे वा वा, एकदम मस्त जमलं बघा, तुम्हाला जमतंय, छान. आनवी सांगणार आहे मला. आनवी, चला आनवी जागी आहे का? हो सर. हा, तिसरा पर्याय बरोबर आहे का चुकीचा आहे? चला सर, चुकीचं आहे. चला, ओके, चुकीचं आहे. का चुकीचं आहे? सर, कोणत्याही मूळ संख्येला भाग जात नाही, कोणत्याच संख्येने भाग जात नाही. कोणत्याच संख्येने कसं जात नाही रे? 1 न जाते ना, आणि 1 न त्याच संख्येने जातो ना. जात. अरे, त्या संख्येने जातो ना. ही मूळ संख्या 23. मूळ संख्या आहे का 23? मूळ संख्या आहे का 23? हो.
हा, या संख्येला 1 ने भाग जातो आणि 23 न फक्त दोनच मूळ संख्येला दोनच संख्येने भाग जातो, दुसऱ्या कुठल्याच संख्येनं जात नाही. कळलं का? हो सर. हा, हे असं सांगता आलं पाहिजे. एकदम छान. हा, एकदम छान. चला आता बघा, ही 2 आहे बघा, 2 हे मूळ संख्या आहे बरोबर. याला 1 ने भाग जातो, हे 2 न भाग जातो, म्हणजे फक्त दोनच संख्येनं भाग जातो. बघा, कळलं का? दोनच संख्येनं भाग जातो, म्हणून आपला हा पर्याय चुकीचा आहे. इथं काय म्हणलंय, कोणत्याही मूळ संख्येला 2 पेक्षा जास्त नाही हो, फक्त दोनच संख्येनं भाग जातो, फक्त 2 संख्येला. ठीक आहे, कळलं? आता झालं. चला, आता पुढचा जो आहे पर्याय मला सांगणार आहे, हा आपले एकदम छान सांगते, आता एकदम ठणठणीत आवाजात बघा. पर्याय क्रमांक 2. आता बघा, कोण सांगेल? स्वरा सांगेल. ठीक आहे, सानवी, पुढचा क्वेश्चन तुलाच विचारेल. हा, पुढचा क्वेश्चन तुलाच. 4 वेळेस टाकली, मी बघतोय सगळ्यांची चॅट बघतोय, कारण सगळ्यांना चान्स देऊया आपण. ठीक आहे, तुम्हाला देतोय चान्स. ठीक आहे, स्वरा कुठे गेली रे? स्वरा गायब झाली का? ठीक आहे, चला, एकदम छान ठणठणीत. ते उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे? चला, हा चुकीचा, हा चुकीचा, हा चुकीचा, हा चुकीचा. आता हा काय बरोबर का चुकीचा सांगा. चुकीचा आहे का बरोबर? चला, स्वरा. 18च्या सर्व विभाजकांपैकी फक्त 3 विभाजक समसंख्या आहेत. बरं, 3 तर विभाजक हे मला बरोबर आहे. हा, प्रूफ करून दाखवा आता. हा, काढा. सर, बरोबर का? 1 सगळ्यांना कळू द्या ना, सगळ्यांना कळू द्या. हा, बोला. 1 multiplied by 18, बरं, ठीक आहे. 2 multiplied by 9, बरं, ठीक आहे. 3 multiplied by 6, चला, 6 multiplied by 3 डबल येते, म्हणून तो नाही लिहायचा. स्टॉप. चला, स्टॉप झालं. ओके, पुढं. मग आपले समसंख्या 1, 3 आणि 9 तीनच आहेत. तर 2 आहे. 1, 3, 9 समसंख्या आहेत का? हो. अरे, सम 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 ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे सम आहेत. तुम्ही सांगितले विषम. 2 आणि 6 डोकं- 2 आणि लक्ष नाही तुमचं, व्यवस्थित लक्ष ठेवा. हे बघा, 3 आहेत, बरोबर आहे, म्हणून उत्तर काय बरोबर आहे? 3 समसंख्या आहेत, 2, 6 आणि 18 हे समसंख्या आहेत, म्हणून ऑप्शन आपलं 2 बरोबर आहे. कळलं का रे? सगळ्यांना कळलं? कोणाला डाऊट आहे? चला, लवकर चॅट बॉक्स मध्ये टाका. एकदम छान वाचून दाखवतो क्वेश्चन. चला, क्वेश्चन वाचून दाखवतोय आणि मला शुभ्रालाच विचार लागणार आहे. ठीक आहे, शुभ्रालाच विचार लागणार आहे. बघा, 41 ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती असेल? ठीक आहे, आता कळलं का शुभ्रा? आता कळलं का? ओके, चला, आता मला सांगा, समसंख्या विचारले इथं बघा, 41 ने विभाज्य असलेल्या समसंख्या, ती समसंख्या चौथ्या स्थानावर कुठली विचारली? चला, 1 नंबर. मग पहिली संख्या 41 ची विभाज्य. 41 ची काय करू तर आपण? 41 ची आपण काय करूया? विभाज्य काढू. ठीक आहे, 41 ची विभाज्य काढू. त्याच्यात 41 एक आली. ठीक आहे, दुसरी 82 येईल, तिसरी 123 येईल, चौथी 164 येईल, पाचवी 205, सहावी 246, सातवी, नंतर 8वी येणारी, नंतर काय जे काय पुढची येणार 8च, 8 पैकी एक चौथी येणारच आहे. ठीक आहे, याच्यात तुम्हाला पहिले 41 चे, आता काय म्हणलं, 41 ने विभाज्य असलेल्या समसंख्या, 41 ने विभाज्य असलेली समसंख्या, 41 ला समसंख्या कोणकोणत्या आहेत विभाज्य असलेली समसंख्या, त्यालाच राऊंड करू आपण. बघा, त्यालाच राऊंड करतो मी, लक्षात ठेवा, त्यालाच राऊंड करतोय. ठीक आहे, विषम संख्या गृहीत धरायची ना. आता एक समसंख्या ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल ती समसंख्या असते, लक्षात ठेवा. त्याने काय विचारलं तुम्हाला? त्याने काय विचारलं मग तुम्हाला? काला टेन्शन घेता? मग इथं आहे, चढत्या क्रमांक लावल्यास चौथ्या स्थानावर कोण आहे? चौथ्या स्थानावर एक पहिला स्थान झाला, हा दुसरा स्थान झाला, तिसरा स्थान, हा चौथा स्थान, चौथ्या स्थानाला 328. कळालं का? चला, सगळ्यांना कळालं? ओके, सगळ्यांना कळालं? चला, डन डन डन. आन्सर येतो, क्वेश्चन वाचतो. ओके, क्वेश्चन वाचतो. सानवी सांगणार आहे, दिलेल्या आकृतीत प्रत्येक चौरसाची बाजू एक
1.5 सेमी असल्यास त्या आकृतीची परिमिती काढा. चला, एका बाजूची 1.5 आहे, ह्या सगळ्या बाजूची काय 1.5, हिची पण 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 1.5. चौरसाच्या चारी बाजू सारखी असतात. 1.5, हे पण 1.5, हे पण 1.5. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे पण 1.5, हे पण 1.5. ठीक आहे, बघा आता तुम्हाला काय करायचे तर सरळ 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 बाजू चेक करा. तुम्हाला बाजू किती भेटतात इथं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. किती आहेत बाजू? टोटल बाजू बाहेरून फक्त बाहेरच्या आतमधलं घेशाल, आतमधलं घेतलं की चुकलं. इथं 1.5 आहे समजा, इथं पण हे पण आतमधलं घेशाल तर चुकलं. कडे नाही जाणे, सांगितलं तर परिमिती म्हणजे असं जाणं. बघा, इथून शिवम निघाला पळत, इथून शिवम पळत निघाला, असं पळत पळत गेला, असं इकडून कडकडनं पळाला, असं इकडे गेला कडनं, असं कडनं गेला, 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 असं कडनं गेला आणि इथं येऊन थांबला. म्हणजे परिमिती झाली तुमची. आतमध्ये गेलं म्हणजे तुम्ही उत्तर गेलं, तुमचं उत्तर गेलं. कळालं का? उत्तर गेलं. किती बाजू आहे टोटल? किती आहेत बाजू? 1 2 3, बाहेरच्या 4, बघा 5. ठीक आहे, इथून सॉरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. 24 बाजू. आणि ते एकाची बाजू दिली आपल्याला 1.5 न गुणा. ठीक आहे, बघा गुणिले 1.5, दशांश चिन्ह विसरून जा, यांचा गुणाकार करा. 15 चौक 60 ला 0, हा चले 6, 15 दुनी 30 आणि 36. मग काय दशांश चिन्हाकडे या. दशांश चिन्ह नंतर किती अंक आहेत? 1 अंक आहे, इथं द्या. म्हणजे हा तुमचं 36 सेमी उत्तर असेल. हे चौथं उत्तर तुमचं, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. कळालं का सगळ्यांना? चला, सगळ्यांना कळालं? बघा, शिवम कडकडनं पळत गेला, लक्षात ठेवा परिमिती आहे. आतमध्ये गेला नाही, अजिबात आतमध्ये गेला नाही. इथून गेला ह्या पॉईंट पासून तर या पॉईंट पर्यंत असा पळत गेला, असा पळत गेला, असा पळत गेला, असा गेला, असा असा पूर्ण राऊंड मारून आला, इथं आला. कळलं का? परिमिती लक्षात ठेव शिवम. चला, पुढचा क्वेश्चन पाहिजे. 1,6 व 9 हे अंक कोणत्याही स्थानी, हे अंक कुठल्याही स्थानी असो, एकक दशक असो, ठीक आहे, एक अंकी व 2 अंकी एकूण किती वर्ग संख्या होतात? 1 अंकी आणि 2 अंकी, पण त्यांनी कुठल्या एकक स्थानी असलं तर चालेल, कोण्याही स्थानी असलं तर चालेल. 1 6 9 कोण्याही स्थानी असलं पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल एक 3 सॉरी 5चा वर्ग काय, 5चा वर्ग काय 25. ठीक आहे, हा याच्यात 5 आहे का अंक? कोण सांगेल मला याचं उत्तर? शुभ्रा सांगशील? शुभ्रा सांगशील? चला, शुभ्रा सांगशील? वर्गमूळ काढा रे सगळ्यांचं. चला, वर्ग संख्या किती आहे? चला, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 6 6 36, 7चा वर्ग 8चा वर्ग 81, 8 8 64, सॉरी 8 8 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100. चालेल का रे? 3 अंकी झाली ना? इथं काय विचारलंय? 3 अंकी व सॉरी 1 अंकी व 2 अंकी, फक्त एक अंकी 2 अंकीच पाहिजे. इथे 1 अंकी आहे. ठीक आहे, चला, ह्याच्या आपल्याला काय चेक करायचं आहे? एकूण किती वर्ग संख्या आहेत अशा. कशा कशा रे? कशा ज्याच्या एकक स्थानी 1 किंवा 6, एकक स्थानी दशक स्थानी चालेल. ठीक आहे, कुठे असलं पाहिजे 1 6 9. आता ही 3 अंक कोणाकोणाच्या वर्गामध्ये दिसत आहेत? कोणाकोणाच्या वर्गामध्ये दिसत आहेत ही 3 अंक? चेक करा रे. 1च्या दिसतोय, 6 कुठं दिसतोय? इथं पण 6 दिसतोय, 9 इथं पण दिसतोय. ठीक आहे, 6 दिसला, 9 दिसला, परत कुठं आहे रे? 5 आहे का? नाही, कॅन्सल झाला. 4 आहे का? नाही, कॅन्सल झाला. 36 6 आहे का? आहे. चला, हे 1 आहे, चला राऊंड करा. त्याच्यानंतर इथं 9 आहे, चला याला राऊंड करूया. ठीक आहे, त्याच्यानंतर 4 आहे, 6 आहे, 6 आहे, ओके 6 इथं. ठीक आहे, चला इथं 81 आहे, हे पण आहे. चला, किती आहे टोटल बघा रे. चला, टोटल बघा किती झाले, चेक करा लवकर. चेक करा, चेक करा, चेक करा, किती आहे चेक करा रे, चेक करा. अरे 9 9 81 तर 1 आहे ना. कुठल्याही स्थानी असू द्या, कुठल्याही स्थानी असू द्या. हा 4 नाही ना, कॅन्सल करा, सॉरी.
अरे 6 आहे ना, सॉरी इथं 6 आहे रे, लक्षात ठेवा. 6 आहे ना पुढं. 8 8 64 6 आहे ना. 6 आहे की इथं समोर, लक्षात ठेवा 6 आहे इथं. आहे की इथं आहे ना, दशक स्थानी आहे. चला 9 कुठे आहे? 9 इथं आहे बघा, 9 बघा. दिसतोय का? दिसतोय का रे? अजून 6 आहे बघा इथं, आहे का? चला दिसतोय का सगळ्यांना? दिसतोय का? बघा रे, दिसत नसेल तर बघा. चला लवकर बघा. चला हा दिसतोय का रे? 6 आहे. 9 कुठे आहे परत बघा. इथं आहे. अरे वा, दिसतोय 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 सगळ्यांना, दिसतोय का रे? चला एक कुठे आहे बघा, इथं आहे. चला किती आहे टोटल मोजा, मोजा रे मोजा. चला 6 वाले, 6 वाले कुठं लक्ष आहे? 6 वाले लक्ष कुठे आहे तुमचं? चला कळलं का रे सगळ्यांना? मानेला चार्ज देतोय मी. दशादशे 10 दराने 3,000 रुपये मुद्दलावर 3 वर्षासाठी सरळ व्याज किती? ठीक आहे. चला किती सरळ दर किती दिला? 10 दिलाय, मुद्दल किती दिलाय? 3,000, कालावधी 3 वर्ष, सरळ व्याज किती? चला कोण सांगणार आहे? मला म्हणतंय कोण सांगतंय, कोण सांगतंय? ओके ठीक आहे. मला वाटतं माने सांगेल, माने व्यवस्थित सांगेल. ठीक आहे. आदर्श तू सांगितलं ना बाळा. माने, माने सर हा सांगा, काय क्वेश्चन वाचा आणि मला काय दिलंय ते सांगा. मी लिहिलेलं बरोबर आहे का ते पण सांगा. ठीक आहे. चला दर साल दर शेकडा 10 दराने 3,000 रुपये मुद्दलासाठी 3 वर्षाचे सरळ व्याज किती? पुढं दर आहे 10, पुढं कालावधी 3 वर्षे बरोबर. आणि मुद्दल 3,000 आहे. आपल्याला बरोबर. सरळ व्याज काढायचं आहे. बर, मग सरळ व्याज काढायसाठी सूत्र काय? सरळ व्याज बरोबर मू गुणुले द गुणुले द डिवाइड बाय 100. 100. ठीक आहे. म म्हणजे मुद्दल, क म्हणजे 3,000 दर, क म्हणजे कालावधी. ठीक आहे. हा पुढं 3,000 गुणुले 3,000 गुणिले 10 गुणिले 3. बर, डिवाइड बाय 100. बरोबर. चला हा 0 2 कटले, हा 0 2 कटले. 30 गुणिले 10 गुणिले 3. या दोघाचा गुणाकार 30 300. गुणिले 10 300 300 गुणिले 3 900. 900. 900 काय झालं आपलं हे? 900 रुपये काय भेटलं? सरळ व्याज. सरळ व्याज. ठीक आहे, सरळ व्याज. कळलं का रे? चला सगळ्यांना कळलं? चला ओके डन. गुड नाईट सर. बाय सर. गुड नाईट सर. बाय सर. गुड नाईट हॅलो बाय. सर. हा बोला, कोण आहे? सर परीक्षा कधी